होम वर्कआउट डे 3 या कालच्या व्हिडिओमध्ये आपण अब्डोमेन एक्सरसाइज घेतली. तर कालचा हा व्हिडिओ आपला सर्वांना खूप आवडला आणि आपण सर्वांनी खूप छान छान कमेंट केले. त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. तर आज ऑन पब्लिक डिमांड त्याच्यामध्ये अशी एक कमेंट होती. त्या कमेंटनुसार आज एक व्हिडिओ मी नवीन घेतो. तर एक युनिव्हर्सल एक्सरसाइज आहे, स्पेशली आपली बॅक आणि शोल्डर जॉईंट आणि अप्पर पोर्शन हा स्ट्रॉंग होईल. त्यासाठी एक युनिव्हर्सल एक्सरसाइज आहे, ती म्हणजे लॅट पुल किंवा पुलअप्स. असं दोन्ही टर्म्स आहेत त्याच्यासाठी. तर कुठलीही तुम्ही टर्म यूज करू शकता, लॅट पुल किंवा पुलअप्स. लॅट पुल किंवा पुलअप्स मारताना सर्वांनी एक सगळ्यात महत्त्वाची आणि व्हेरी इम्पॉर्टंट एक गोष्ट लक्षात ठेवायची की लॅट पुल करताना ती ॲक्टिव्ह हँडने ती एक्सरसाइज करायची. तर ॲक्टिव्ह हँड अँड सेकंड इज अ डेड हँड, अशा दोन गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह हँड मध्ये आपण ही एक्सरसाइज परफॉर्म करायची. तर ॲक्टिव्ह हँड आणि डेड हँड हे कधी आणि ॲक्टिव्ह हँड कधी म्हणतात आणि डेड हँड कधी म्हणतात हे समजण्यापूर्वी आपण एक थोडक्यात शोल्डर जॉईंटची ॲनाटॉमी आपण बघितली पाहिजे. तर मी जास्त खोलात नाही जाणार आहे. तर साध्या भाषेत तुम्हाला ॲनाटॉमी थोडक्या शब्दात सांगणार आहे की शोल्डर जॉईंटची ॲनाटॉमी काय असते आणि हा जॉईंट कसा तयार होतो आणि तुझी मुवमेंट कशी असते आणि आपण ही कशी परफॉर्म करणार. तर शोल्डर जॉईंटमध्ये 3 बोन इन्क्लूड असतात. बॅक साईडला ह्या साईडला स्कॅपुला असतो. हा जो ट्रायसेप बायसेप अटॅच असतो त्यामध्ये जो बोन असतो त्याला ह्युमरस म्हणतात. आणि हा समोरचा ही दिसते आपल्याला, त्याला क्लॅव्हिकल म्हणतात. हे 3 बोन अटॅच होऊन हा शोल्डर जॉईंट तयार होतो. स्पेशली स्कॅपुलाचा जो ग्लेनार्ड प्रोसेस असते, ग्लेनार्ड प्रोसेस त्याला म्हटलं जातं, आणि ह्युमरसचा हेड जो एकत्र येतो त्यामुळे शोल्डर जॉईंट तयार होतो. आणि त्याला सपोर्टिव्ह हा क्लॅव्हिक्युलर हेड, जो क्लॅव्हिकल बोन शोल्डर आणि स्कॅपुला अटॅच झालेला असतो त्याला क्लॅव्हिक्युलर हेड असं म्हटलं जातं. हा सपोर्टिव्ह बोन असतो. पण स्पेशली स्कॅपुलाचा जो ग्लेनार्ड कॅव्हिटी आहे आणि ह्युमरसचा जो हेड आहे तो एकमेकाला अटॅच होऊन एक जॉईंट तयार होतो, त्याला म्हणतात शोल्डर जॉईंट. तर ह्याला बॉल अँड सॉकेट पण म्हटलं जातं. बॉल अँड सॉकेट का म्हटलं जातं? कारण स्कॅपुलाचा जो कॅव्हिटी आहे ती गोलाकार असते, अशी वाटीसारखी, आणि ह्युमरसचा जो हेड असतो तो चेंडू आकारात असतो. हा जेव्हा एकत्र अटॅच होतो तेव्हा शोल्डर जॉईंट तयार होतो. हा पूर्ण ते 160 डिग्री 360 डिग्री हा टर्न ओव्हर होऊ शकतो आणि मुवमेंट होत असतो, असं फिरतो, म्हणून ह्याला बॉल अँड सॉकेट असं म्हणतात. तर बॅक साईडचा स्कॅपुला, लॅटरल साईडचा ह्युमरस आणि पुढे फ्रंट साईडला क्लॅव्हिकल, ती बोन एकत्र येतात आणि शोल्डर जॉईंट तयार होतो. याच्यामध्ये ॲक्टिव्ह हँड कसे ठेवायचे? तर ॲक्टिव्ह हँड हा स्पेशली जेव्हा आपण लॅट पुल किंवा पुलअप मारतो तेव्हा हात वरती आपला असतो, तेव्हा हा स्कॅपुला थोडासा रिट्रॅक्ट करायचा, फॉरवर्ड नाही करायचा, शोल्डर गोल नाही ठेवायचा. हा स्कॅपुला तो पाठीमध्ये थोडासा असा रिट्रॅक्ट ठेवायचा आणि ही पोझिशन मेंटेन ठेवून पुलअप्स एक्सरसाइज परफॉर्म करायची. म्हणजे काय, जेव्हा आपण हात वरती घेतो तेव्हा ह्या पोझिशनमध्ये आपण ग्रिप घ्यायचे आणि पुलअप्स परफॉर्म करायचे. आता हाही झाली ॲनाटॉमी अँड फंक्शनल, कशा पद्धतीने आपण एक्सरसाइज परफॉर्म करू, कशा पद्धतीने. सो गुड मॉर्निंग मंडळी, मी आपला सर्वांचा अक्षय मिरजकर, आपला होस्ट आणि दोस्त, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार मंडळी. तर आज डे 4 आहे, होम वर्कआउटचा डे 4. तर स्पेशली आपण लॅट पुल किंवा पुलअप्स ही एक्सरसाइज परफॉर्म करतो. तर चालू करू, हे स्टार्ट.
समजलं? DSLR नाही आहे माझ्याकडे, मोबाईलच्या कॅमेऱ्यावर व्हिडिओ बनवतो. थोडक्यात आपल्याला शोल्डर जॉईंटची अॅनाटॉमी आणि डेड आणि ऍक्टिव्ह हँड एक बारीक मात्र फरक आहे. ऍक्टिव्ह हँड कसा घ्यायचा आणि डेड हँड कसा घ्यायचा आणि ऍक्टिव्ह हँडनी कशी परफॉर्म करायची. त्यासाठी पहिला आपण अॅनाटॉमी बघितली त्याची थोडक्यात. त्यानंतर ऍक्टिव्ह हँड कशी घ्यायची आणि एक्सरसाइज कशी करायची, कशी परफॉर्म करायची हे पण बघितलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांमध्ये आणि सबस्क्राईब पण करा. एक्सरसाइज करताना जास्तीत जास्त आपला कोर मसल आत घ्यायचा आणि टाईट ठेवायचा, जेणेकरून आपल्याला रोज ॲब्डोमेनची एक्सरसाइज आपल्याला करावी लागणार नाही आणि कोर मसल आपला स्ट्रॉंग होईल. अशा पद्धतीने ही एक्सरसाइज परफॉर्म करायची. लॅग पुल डाऊन किंवा पुलअप्स ही खूप स्पेशल आणि खूप चांगली आणि खूप इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे. ही एक्सरसाइज कोणीही करू शकतो, लहानापासून ती मोठ्यापर्यंत. जर तुम्हाला ही एक्सरसाइज करताना काही अडचण येत असतील किंवा ही एक्सरसाइज तुम्हाला होत नाही किंवा परफॉर्म करताना अवघड जात असेल तर बिगिनरसाठी लॅग पुल किंवा पुलअप्स कशा पद्धतीने मारावे, त्याचे स्टेप्स कसे आहेत, इम्प्रूव्हमेंट कशी करावी डे बाय डेज हा पण व्हिडिओ मी घेऊ शकतो. पण जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही व्हिडिओ बनवतो. तर हवा असेल तर प्लीज कमेंट करा आणि पुढच्या वेळेस आम्ही नक्की व्हिडिओ घेऊ. सो प्लीज लाईक करा आणि शेअर करा.